दैनंदिन अध्ययनामध्ये आपल्याला प्रत्येक गोष्ट किंवा प्रत्येक पुस्तक हे उपलब्ध होतच असं नाही. मग एखाद्या गोष्टीत आपल्याला संदर्भ पाहायचा असेल, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला काही शोधायचं असेल, मग अगदी आपले लीळाचरित्र असेल, स्मृतिस्थळ असेल, सप्तकाव्य ग्रंथ असतील, पारायण असेल, आरती असेल, बृहद काव्य असतील, या सर्वांचे संदर्भ आपल्याला एकाच ठिकाणी एका जागी मिळण्याचं एक नवीन अनुप्रयोग, त्याला आजच्या तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये ऍप्लिकेशन्स असं म्हणतात. तर तसं एक ऍप्लिकेशन आपल्याला उपलब्ध झालेलं. मागही याच्यावर आपण एकदा एका निरूपणाच्या संदर्भामध्ये दीड एक वर्षापूर्वी आपण चर्चा केली होती. जे नवीन असतील त्यांच्यासाठी ही माहिती आहे, किंवा याच्यामध्ये काही अपडेट्स येत असतात. जसं ऍप्लिकेशनला आपण मोबाईलला काही काही क्षणानंतर, काही वेळेनंतर आपल्याला काय करावं लागतात, अपडेट्स करावे लागतात. तशी या ऍप्लिकेशन मध्ये अपडेट झालेले आहेत. तर त्या कशा झाल्या, ते ऍप्लिकेशन कसं डाउनलोड करायचं किंवा त्याचा वापर कसा करायचा, या सर्व विषय आपण काय करणार आहोत आजच्या या अध्ययनाच्या वेळेमध्ये जाणून घेणार आहोत. ही अध्ययनाची वेळ त्याच्यासाठीच निवडली आजची, की आज अनायासे बापू पण प्रवासात आहेत आणि त्या निमित्ताने आपण ते ऍप्लिकेशन या ठिकाणी काय करू शकतो, समजून घेऊ शकतो. तर त्याची एकंदरीत पूर्ण प्रोसेस आहे, कशा पद्धतीने आपण त्याचा वापर करू शकतो, कशा पद्धतीने आपल्याला असणारे संदर्भ आपण त्याच्यामध्ये शोधू शकतो. तर ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी पूर्णपणे काय करा, की व्यवस्थित लक्ष ठेवा. त्याच्याही उपरांत म्हणजे की सगळी माहिती सांगितल्यानंतर पुढच्या काही शंका असतील किंवा त्याच्या संदर्भाने डाउनलोड करण्यासंबंधाने, वापरण्याच्या संदर्भाने काही अडचणी असतील, तर त्याचे आपण तुम्ही वैयक्तिकरित्या मेसेज करू शकता, की तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या जातील. तर आपण पाहूया, मी माझी स्क्रीन काय करतो या ठिकाणी शेअर करतो, की जेणेकरून तुम्हाला काय होईल, की लक्षात येईल की कशा पद्धतीने आपण ऍप्लिकेशन हे डाउनलोड करू शकतो. आता माझी सर्वांना स्क्रीन दिसत असेल की अशा पद्धतीने. तर या प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर नावाचं एक ऍप्लिकेशन असतं, म्हणजे ज्याच्यावर आपण विविध ऍप्लिकेशन्स किंवा अनुप्रयोग ह्या काय करू शकतो, डाउनलोड करू शकतो. तर प्ले स्टोअर मध्ये गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जसं हे महानुभाव अन्वय लिहिलेलं आहे, हे तुम्ही काय करू शकता, इथे सर्चिंग करू शकता. इथे महानुभाव असं जरी सर्च केलं तरी तुम्हाला काय होणार आहे, की हे अनुप्रयोग हा वेगवेगळे महानुभाव सांप्रदायिक ऍप्लिकेशन आहे. मग इथे महानुभाव साहित्य आहे, त्याच्यानंतर भजन वगैरे यांच्या दृष्टीनं श्री चक्रधरेश्वर भक्ती हे ऍप्लिकेशन आहे. तर तसंच हे महानुभाव अन्वय हे ऍप्लिकेशन या ठिकाणी आलेलं आहे. याच्या अगोदर हे ऍप्लिकेशन त्यांनी तयार केलेलं होतं, की पूजनीय ईशाधिष्ठित आबा कपाटे म्हणजे पूर्वीचे यवतमाळ येथील रहिवासी महानुभाव संप्रदायाचे आपण ज्यांना म्हणूया गाढे अभ्यासक, परमार्ग सेवक अनिरुद्धजी भावे, आता त्यांनी संन्यास घेतलेला आहे आणि त्यांचं नाव संन्यासा उपरांत ईश्वर आबा कपाटे असं आहे. तर त्यांनी हे ऍप्लिकेशनची निर्मिती केलेली आहे. तर आपण काय करू शकतो, तर हे ऍप्लिकेशन या ठिकाणी जाऊन इन्स्टॉल करू शकतो. तर हे ऍप्लिकेशन ज्यावेळेस इन्स्टॉल होईल तुमच्या मोबाईलमध्ये संपूर्ण पद्धतीनं, ते काय होणार आहे, एक जवळपास 50 MB हे ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. तर ते झाल्यानंतर त्याचा वापर कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. ऍप्लिकेशन हे डाउनलोड होत आहे आणि हे डाउनलोड झाल्यानंतर तुम्ही ते ऍप्लिकेशन योग्य पद्धतीने त्या ठिकाणी काय करू शकता, त्याचा वापर करू शकता. सर्वज्ञ.com या नावाची त्यांची वेबसाईट आहे, अनिरुद्धजी भावे यांची. त्या वेबसाईटवर सुद्धा हे ऍप्लिकेशन उपलब्ध होतं आणि आता हे स्वतंत्र पद्धतीनं प्ले स्टोअरला आलेलं आहे. प्ले स्टोअरला ज्यावेळेस ऍप्लिकेशन येतं त्यावेळेस ते संपूर्ण पद्धतीने, ज्याला आपण काय म्हणतो, की सिक्युअर्ड म्हणजे सुरक्षित अशा पद्धतीचं असं समजल्या जातात. तर अशा पद्धतीने त्यांचं ऍप्लिकेशन आतापर्यंत वेबसाईटला उपलब्ध होतं, ज्याला आपण थर्ड पार्टी ऍप्लिकेशन म्हणतो, परंतु आता ते प्ले स्टोअरवर आलेलं आहे आणि ते जास्तीच पद्धतीने आता काय झालेलं आहे, की सुरक्षित झालेलं आहे. ते कुणीही आपल्या मोबाईलमध्ये त्याच्यामध्ये कसल्याही पद्धतीचा हे ऍप्लिकेशन आपल्या या ठिकाणी डाउनलोड झालेलं आहे. तुम्ही ते इथून पण ओपन करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलमध्ये जिथं ते सेव्ह झालेलं आहे
त्या ठिकाणी तुम्ही ते म्हणजे आता हे बघा इथे माझ्या ऍप्लिकेशनच्या लिस्टमध्ये हे अन्वय नावाचा ऍप या ठिकाणी काय झालेलं आहे दिसत आहे. तर ते आपण काय करू शकतो तिथून ओपन करू शकतो. अशा पद्धतीने ऍप्लिकेशन आपलं डाउनलोड होऊन त्या ठिकाणी ओपन झालेलं आहे. महानुभाव अन्वय. त्याच्यानंतर त्याचा सगळा आउटफेस आपल्या समोर येतो की दंडवत प्रणाम, वेलकम टू महानुभाव अन्वय. आणि त्या ठिकाणी त्यांनी एक टॅग लाईन दिलेली आहे, म्हणजे जसं की ज्याला आपण म्हणतो की काहीतरी ओळख, ज्ञानमोचक. ज्ञान म्हणजे ब्रह्मविद्या, का जैसा तैसा प्रकाश, मोचक म्हणजे जीवधर्म, देहधर्म, कर्मे, मळ, अविद्या, सकळ बंधाचा नाश करी, तैसी येर नव्हती तयाचा विपर्याव. म्हणजे थोडक्यात ज्ञानाच्या विषयी माहिती देताना त्यांनी ह्या पद्धतीनं या ठिकाणी सगळी आपली ओळख दाखवलेली आहे. मग त्याच्यानंतर त्याच्यात काही त्यांनी सौजन्य सांगितलेलं आहे की हे ऍप्लिकेशन कुणी निर्माण केलं. म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी सुरुवातीला स्वतःचं नाव आहे, म्हणजे त्याला आपण म्हणतो फाउंडर, त्यांनी हे ऍप्लिकेशन निर्माण केलं. श्री आबा कपाटे, पूर्वाश्रमी श्री अनिरुद्धजी भावे, यवतमाळ. आणि त्याच्यानंतर त्यांनी ही वेबसाईट दिलेली सर्व www.सर्वज्ञ.com. तर ह्या वेबसाईटवर गेल्यानंतर सुद्धा आपल्याला स्थानदर्शन, महानुभाव साहित्य, आरती, स्तोत्र, पुस्तक, फोटो, लीळा, स्मृती अशी सगळी सामग्री त्या ठिकाणी त्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध आहे. आणि ती त्या ठिकाणाहून आपल्याला डाउनलोड देखील करता येते, पुस्तकं देखील आपल्याला. आणि ते म्हणतात प्रस्तुत ऍप्लिकेशन वापरण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या इंटरनेटची आवश्यकता नाही. म्हणजे जसं तुम्ही व्हॉट्सअप वापरतात, फेसबुक वापरतात, युट्यूब वापरतात किंवा अनेक गुगल सारखी साधनं वापरतात, याच्यासाठी तुम्हाला इंटरनेटची आवश्यकता असेल. तुमच्या मोबाईलचं इंटरनेट बंद असताना देखील तुम्ही हे सदर ऍप्लिकेशन काय करू शकता, वापरू शकता. म्हणजे याच्यासाठी अशी नाही की तुमच्या मोबाईलचं नेट असलं पाहिजे, तुम्हाला रिचार्ज मारला पाहिजे. एखाद्याने हे ऍप्लिकेशन डाउनलोड केलं आणि त्याच्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट नसलं तरी तुम्ही सदर ऍप्लिकेशन काय करू शकता, वापरू शकता. रेडी टू लॉन्च असं म्हटलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. ज्यावेळेस तुम्ही रेडी टू लॉन्च म्हणतात त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन ज्यावेळेस ओपन होतं त्याच्यानंतर जो पहिल्यांदा जे मुखपृष्ठ दिसतं किंवा ज्याला आपण आउटर फेस म्हणतो या ऍप्लिकेशनचा, तो कसा आहे तो आपण या ठिकाणी पाहूया. तो असा आपल्या समोर आलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये जे फीचर्स किंवा जे तुम्हाला सुविधा आहेत कोणकोणत्या आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळणार आहे ते आपल्या समोर दिसत आहे. प्रत्येकाला स्क्रीन दिसते. त्याच्यामध्ये आपण सूत्रपाठ आहे, लीळाचरित्र आहे. आता लीळाचरित्र स्मरणपाठ आणि लीळाचरित्र शासकीय प्रत असे दोन लीळाचरित्राचे वेगवेगळे पाठ आपल्याला या ठिकाणी दिसतील. आपल्याला माहिती आहे की लीळाचरित्र स्मरणपाठ म्हणजेच देवदत्त प्रकाशन जाधववाडीच्या आश्रमाकडून किंवा जाधववाडीच्या बाबांकडून काय झालेला आहे की हा जो लीळाचरित्र प्रकाशित झालेला आहे त्याला स्मरणपाठ असं संबोधल्या जातं. आणि लीळाचरित्र शासकीय प्रत म्हणजे महानुभाव संप्रदायाचे गाढे अभ्यासक डॉक्टर व्ही कोलते यांच्याद्वारे प्रकाशित झालेल्या आणि ते प्रत महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने प्रकाशित केलेली होती, म्हणून त्याला शासकीय प्रत असं म्हटलं जातं. तर ह्या दोन प्रती आणि तिसरी लीळाचरित्राची प्रत ही भावार्थ प्रत आहे. म्हणजे फलटण या ठिकाणी रहिवासी असणारे कैवल्यवासी भाईदेव दादा बिडकर यांनी लीळाचरित्राचा काय केलेला होता, अनुवाद केलेला होता. म्हणजे तुम्हाला माहित असेल की कोरोनाच्या पूर्वी हे भाईदेव दादा बिडकर हे काय करायचे की लीळाचरित्राच्या एका लीळेचा भावानुवाद करून तो अनेक ग्रुपवर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर स्प्रेड करत होते, म्हणजे पाठवत होते वेगवेगळ्या ठिकाणी. तर तो भावार्थ या ठिकाणी काय केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. त्याचबरोबर रिद्धपूर चरित्र म्हणजे श्री गोविंदपूर बाबांचं जे रिद्धपूर चरित्र आहे तर तेही या ठिकाणी घेतलेलं आहे. ते मात्र उत्तरार्ध पूर्वार्ध अशा स्वरूपाचं आणि श्री देवदत्त प्रकाशन जाधववाडी, तर त्या जाधववाडीच्या प्रकाशनाचं हे आहे. त्याच्यानंतर हेतुस्थळ म्हणजे आपण लीळेंचे हेतू पाहतो. तर लीळेंचे हेतू हे वेगवेगळ्या भाष्यकारांनी केलेले आहेत. त्यापैकी प्रसिद्ध असणारे महानुभाव संप्रदायामधले हेतुस्थळ हे गोपी भास्कर यांचं आहे. आणि त्याचबरोबर काही हेतू हे वांजेशकर परंपरेतील न्यायंबास यांचे देखील या ठिकाणी हेतुस्थळ मानले जातात. त्यांचेही हेतुस्थळाचा समाविष्ट या काय केलेला आहे
अनुप्रयोगामध्ये ऍप्लिकेशन मध्ये घेण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर स्मृतीस्थळ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं आपल्याला अनुभव घ्यायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये स्मृतीस्थळामध्ये स्मृतीस्थळ आहे, वृद्धाचार आहे, या दोन गोष्टी त्याच्यामध्ये. आणि त्याचबरोबर आपल्याला आपण दैनंदिन आपण प्रवासात असतो किंवा आपल्याला वेगवेगळ्या आरतींचे पुस्तक आपण वापरत असतो, तर त्याच्या ऐवजी सगळ्या आरती याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या. पारायण आहे. त्याच्यानंतर महानुभाव संप्रदायाचे प्रसिद्ध असे सप्तकाव्य, ज्याच्यामध्ये वश्चारण आहे, उद्धव गीता आहे, ज्ञानप्रबोध आहे, रिद्धपूर वर्णन आहे, सह्याद्री वर्णन आहे, शिशुपाळ वध आहे, रुक्मिणी स्वयंवर आहे, अशा प्रकारचे 7 काव्यग्रंथ आणि काही बृहत काव्य, तर हे याच्यामध्ये उपलब्ध आपल्याला होणार आहे. तर आपण एका जी ज्याला आपण म्हणतो फीचर्स आहे किंवा ज्या सुविधा आहेत त्या कशा वापरायची किंवा त्याच्यामध्ये काय काय आहेत आपण तेही देखील या ठिकाणी पाहणार आहोत. तर आता सूत्रपाठ, आता या सूत्रपाठावर जे तुम्ही टिक केलं, क्लिक केलं, तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टी याच्या समोर दिसतील. म्हणजे जसं पूर्वी आहे, पंचकृष्ण आहे, पंचनाम, अन्य व्यावृत्ती, युगधर्म, विद्यामार्ग, संहार, संसरण, अस्तिपदी, महावाक्य, म्हणजे जे प्रकरण आपण सूत्रपाठामध्ये अभ्यासतो हे सगळं त्याच्यामध्ये आहे. तर याच्या विशिष्ट म्हणजे की सूत्रपाठ आणि आपण सांप्रदायिक पद्धतीमध्ये एक पाठ समुदाय म्हणतो. पाठ समुदाय आणि सूत्रपाठ याच्यामध्ये ओळखी अशी की पाठ समुदायामध्ये ही प्रकरण ऍड केली जातात, जसं लापणी, दृष्टांत, पूजा अवसर, मूर्तिज्ञान, नामाचे धाट आहे. याचबरोबर सूत्रपाठाची जी पुढची आवृत्ती किंवा पुढचं संस्करण म्हणजे लिळाचे सूत्रपाठाचे एकंदरीत 3 वेळा संस्करण झालं होतं. म्हणजे पहिलं संस्करण किंवा पहिली सूत्रपाठाची निर्मिती आचार्य केशिराज बासांची होती. त्याच्यानंतर केशिराज बासांनंतर पुढचं संस्करण कवीश्वर बासांनी केलं. त्याच्यानंतर रामेश्वर बास आणि परशुराम बास यांनी त्याला एक काही प्रकरण 2 प्रकरण ऍडिशनल जोडल्या गेली. म्हणजे पूर्वीचं सूत्रपाठ हे फक्त 9 प्रकरण आचार आणि विचार यांच्या पुरतं मर्यादित होतं. त्याच्यानंतर परशुराम बास, रामेश्वर बास यांनी 2 प्रकरण त्याला ऍडिशनल जोडली, म्हणजे आचार माळिका आणि विचार माळिका. कशामुळे जोडली की गोसावी यांचा निरूपिता भाव ठाकतोय, म्हणजे अजूनही वचन काही त्याच्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटल्याने ते सूत्रपाठ काय झालं, वाढल्या गेलं. आणि तसं पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे 15व्या 16व्या शतकाच्या दरम्यान महानुभाव संप्रदायाचे महत्वपूर्ण आचार्य विद्वांस मुरारी मल्लवास यांनी त्या सूत्रपाठाची अनेक व्याप्ती वाढवली आणि त्यांनी जो सूत्रपाठ निर्माण केला किंवा ज्यांनी ते सूत्रपाठ शोधला त्याला शोधणीचा सूत्रपाठ असं म्हटलं जाऊ लागलं. आणि त्या शोधणीचा आचार, शोधणीचा विचार, शोधणीची आचार मालिका आणि शोधणीची विचार मालिका ही देखील याच्यामध्ये काय केली गेली आहे, समाविष्ट केली गेलेली आहे. आता हा जो सूत्रपाठ आहे हे फक्त वचन नाहीत. या सूत्रपाठामध्ये किंवा या अनुप्रयोगामध्ये जो सूत्रपाठ समाविष्ट केला गेलेला आहे तो टीकेसहित आहे. आपल्याला माहित आहे की पहिल्या 3 स्थळावर म्हणजे 9 प्रकरणाला लक्षस्थळ म्हटलं जातं. लक्षस्थळ, आचार आणि विचार याच्यावर जे भाष्य केले गेलेलं आहे 24 प्रकारच्या पक्षकारांनी मिळून त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. पुढच्या आचार मालिका आणि विचार मालिका या प्रकरणावर 3 वेगवेगळ्या अधिकरणांनी भाष्य केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम भाष्य केलं मुरारी मल्लवास विद्वांसांनी. नऊ प्रकरण आचार आणि विचार यांच्या पुरतं मर्यादित होतं. त्याच्यानंतर परशुराम बास, रामेश्वर बास यांनी 2 प्रकरण त्याला ऍडिशनल जोडली, म्हणजे आचार मालिका आणि विचार मालिका. कशामुळे जोडली की गोसावी यांचा निरूपिता भाव ठाकतोय, म्हणजे अजूनही वचन काही त्याच्यामध्ये समाविष्ट होणं गरजेचं आहे असं त्यांना वाटल्याने ते सूत्रपाठ काय झालं, वाढल्या गेलं. आणि तसं पुढच्या कालावधीमध्ये म्हणजे 15व्या 16व्या शतकाच्या दरम्यान महानुभाव संप्रदायाचे महत्वपूर्ण आचार्य विद्वांस मुरारी मल्लवास यांनी त्या सूत्रपाठाची अनेक व्याप्ती वाढवली आणि त्यांनी जो सूत्रपाठ निर्माण केला किंवा ज्यांनी ते सूत्रपाठ शोधला त्याला शोधणीचा सूत्रपाठ असं म्हटलं जाऊ लागलं. आणि त्या शोधणीचा आचार, शोधणीचा विचार, शोधणीची आचार मालिका आणि शोधणीची विचार मालिका ही देखील याच्यामध्ये काय केली गेली आहे, समाविष्ट केली गेलेली आहे. आता हा जो सूत्रपाठ आहे हे फक्त वचन नाहीत.
या सूत्रपाठामध्ये किंवा या अनुप्रयोगामध्ये जो सूत्रपाठ समाविष्ट केला गेलेला आहे तो टीकेसहित आहे. आपल्याला माहित आहे की पहिल्या तिन्ही स्थळावर म्हणजे 9 प्रकरणाला लक्षस्थळ म्हटलं जातं. लक्षस्थळ, आचार आणि विचार याच्यावर जे भाष्य केले गेलेलं आहे 24 प्रकारच्या पक्षकारांनी मिळून त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. पुढच्या आचार मालिका आणि विचार मालिका या प्रकरणावर 3 वेगवेगळ्या अधिकरणांनी भाष्य केलेले आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सर्वात प्रथम भाष्य केलं मुरारी मल्लभास विद्वांसांनी, त्याच्यानंतर भाष्य केलं चक्रपाणीदास बिडकरांनी आणि यांच्यानंतर भाष्य केलेलं आहे सारंगधरदास पुसदेकरांनी. तर ही 3 भाष्य अशा पद्धतीचं हे संपूर्ण भाष्य हे याच्यामध्ये काय केलेलं आहे, समाविष्ट केलेलं आहे. जसं की आपण पाहूया पहिल्या 3 प्रकरणांना कुठल्याही प्रकारचं भाष्य येत नाही. म्हणजे पूर्वी पंचकृष्ण आणि पंचराम यांची टीका महाभाष्य येत नाही. भाष्य हे कुठपासून चालू होतं तर अन्य व्यावृत्तीच्या वचनापासून. अन्य व्यावृत्तीचं आपण वचन पाहूया. तसं पूर्वी पाहूया. पूर्वीमध्ये आता इथे आपल्याला दिसेल की सकळ शास्त्राचे मुखसूत्र म्हणजे पहिल्यांदा आपल्याला सरवळा दिसतो आणि सरवळा दिसल्यानंतर मग आपल्याला ते वचन किंवा त्या याचे माहिती सगळी समोर येत आहे. तसं आता पूर्वी आलेलं आहे. तर याच्यामध्ये आता बघा इथं समोर तुम्हाला मराठीमध्ये दिसतंय सृष्टीमध्ये कवने करणे वंचितेला. तर याच्यानंतर आता पूर्वी झाल्यानंतर आपल्याला खाली खालच्या बाजूला आता इथे काही 4 ऑप्शन्स दिसत आहेत. ते आपण याच्यावरच्या ज्या शंका निरसन आहे तुम्ही मला वैयक्तिकरित्या मेसेज करू शकता. आपण त्याच्यावर डिस्कस करूया. आता फक्त आपण माहिती पाहूया कारण की आता चारित्र म्हणजे तुमची जर शंकेचं आता डिस्कस करत बसलो तर नंतर आपल्याला पूर्ण वेळ पुरणार नाही. तर आता इथे तुम्हाला हे दिसत आहे. तर याच्यानंतर खाली पण तुम्हाला काही ऍप्लिकेशन दिसतात ज्याच्यामध्ये होम आहे, प्रिव्हिज आहे, नेक्स्ट आहे आणि सर्च असं ऑप्शन. तुम्ही नेक्स्ट केल्यानंतर नेक्स्ट आता तुम्हाला पंचकृष्ण दिसतात. पंचकृष्ण अवतार निर्धार सूत्रे तुम्हाला आता स्पष्ट झाली. त्याच्यानंतर पुढे आता पंचनाम आहेत म्हणजे आपल्या 5 अवतारांची जी नामं आहेत ती नामं या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता याच्यानंतर पुढचं वचन येतं ते अन्य व्यावृत्ती. आता अन्य व्यावृत्तीची तुम्हाला मी सांगितले सर्वात प्रथम तुम्हाला सरवळे दिसणार. सरवळे म्हणजे ज्याला आपण म्हणतो की त्या विषयाचं टायटल असेल थोडक्यात. तर ते आता त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आता पहिलं हे वचन आहे कर्मभूमीच्या देवता होते. आता याला ही जी आहे वरची लापिका आहे. त्याच्यानंतर ही टीका ज्याला आपण म्हणतो हे 24 पक्षकारांच्या विषयीचं भाष्य आहे आणि त्याच्यानंतर ऍडिशनल अशी गोष्ट मला असं एक मेसेज आलाय माझी स्क्रीन शेअर केलेली दिसत नाहीये. तर मला कळेल का स्क्रीन शेअर केलेली दिसते की नाही? येस नो मेसेज दिसते. हात वर केला म्हटलं दिसते. ठीक आहे ओके थँक्यू. तर आता इथं लापिका आणि दुसरं खाली टीका. लापिका हा थोडक्यात अन्वय असतो 2 वचनांमधला. तर त्याच्यानंतर ही टीका म्हणजे 24 पक्षकारांच्या माध्यमातून तयार झालेली भाष्य आपण ज्याला म्हणू. आणि त्याच्यानंतर ऍडिशनल गोष्ट की ते वचन स्वामींनी कुठे कोणाला कोण्या प्रसंगी निरूपण केलं याला आपण म्हणतो प्रकरण वश. तर तो प्रकरणवश काय आहे तो या ठिकाणी काय केलेला आहे दाखवलेला आहे. म्हणजे जसं की आता खाली बघा की हे स्वामींनी वचन कोणाला निरूपण केलं गायंबा प्रति पाटणीयासारख्या वाटण्या कथन हे पाटोद्याला स्वामींनी निरूपण केलेलं होतं. तर ही आधी आहे आणि उत्तरार्धामध्ये भट्टा असंनिधान स्थित निरूपण या ठिकाणी स्वामींनी हे अन्य व्यावृत्तीचं जे वचन आहे कर्मभूमीची या देवता होती परी परमेश्वरू नव्हेती हे वचन निरूपण केलं. तर त्याच्यावर तुम्ही ज्यावेळेस क्लिक करसाल टिक करसाल हा संपूर्ण लीळा आपल्याला खाली ती ओपन होणार आहे आपल्याला दिसणार आहे. म्हणजे कशा पद्धतीने कुठे तर हे याच्यामध्ये 2 ज्या आपण म्हणतो की लीळा वेगवेगळ्या दाखवण्यामागचं त्याच्यामध्ये शासकीय प्रतीत काय लीळा आलेली आहे त्याच्यानंतर त्या लीळेचा हेतू काय आहे तो हेतू पण या ठिकाणी आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला फक्त हे अन्य व्यावृत्तीचं आपण या ठिकाणी पाहिलं तर अन्य व्यावृत्ती नाही तर अन्य व्यावृत्तीप्रमाणे सगळ्या प्रकरणांचं आपल्याला या ठिकाणी काय होणार आहे अशा पद्धतीच्या टीका दिसणार आहेत. तर याच्यानंतर आता आपण दुसऱ्या म्हणजे सूत्रपाठातल्याच मी तुम्हाला जसं सांगितलं की
हे जे प्रकरण आहे पुढची आचार माळिका विचार माळिका याच्यावर 3 आचार्यांची भाष्य आहेत. ती तिन्ही आचार्यांची भाष्य आपल्याला काय होतात या ठिकाणी उपलब्ध दिसतात. आता जसं की आचार माळिकेचा आपण जे पहिला जो सरळ आहे तो इथं ओपन केला, त्याच्यानंतर पहिलं जे वचन आहे स्वातंत्र्य मोक्ष पारतंत्र्य हा बंध आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये वर तुम्हाला मी जसं सांगितलं की परमार्गामध्ये आता अध्ययनासाठी चक्रपाणीदास बिडकर यांच्या टीका काय केल्या जातात, वापरल्या जातात. तर त्यांची पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी टीका दिसते, म्हणजे त्याला आपण महाभाष्य म्हणूया, टीका दिसते. तर त्या टीकानंतर वरच्याच बाजूला तुम्हाला 3 नावं इथं स्पष्ट दिसत असेल, श्री चक्रपाणीदास, श्री मुरारी मल्ल विद्वांस आणि श्री सारंगर जोजेटर. तुम्ही त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला आता या ठिकाणी काय झालं, श्री मुरारी मल्ल विद्वांसांची टीका ओपन झाली किंवा ती दिसू लागली. त्यानंतर पुढच्या श्री सारंगर पूजेकरांवर क्लिक केलं तर त्यांच्या याला लापिका येत नाही, परंतु त्याच्या टीका इथे स्पष्ट झाली. अशा पद्धतीनं आणि खाली त्याचा प्रकरणवश देखील आलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण सर्वांगीण माहिती या ठिकाणी आपल्याला काय होते, उपलब्ध होते. एखादा पर्टिक्युलर तुम्हाला शब्द शोधायचा आहे, जसं स्वदेश आहे, संबंध आहे, तर तुम्हाला इथे सर्च आहे. तर सर्च मध्ये गेल्यानंतर तुम्ही काय करू शकता, जसं इथे स्वदेश टाकलं, तुमच्या समोर आता बघा पिवळ्या अक्षरामध्ये बोल्ड होत गेले ते अक्षर, म्हणजे ते तुम्हाला तिथं सर्च झालं. तर अशा पद्धतीने आपण सर्च देखील करू शकतो. आता याच्यामध्ये अजून एक ऍडिशनल गोष्ट अशी की तुम्हाला लिपीचा अभ्यास करायचा आहे, तर इथं बघा खाली जे ऑप्शन दिलेले आहेत, तर त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला होम, प्रिव्हियस म्हणजे मागे जा, आचार माळिकेचा जो संपूर्ण सरवळ आहे तो याच्यामध्ये ओपन होतो, नेक्स्ट मध्ये पुढचं वचन, आणि याच्यामध्ये एक लिपीचं एक ऑप्शन ऍड केलेलं आहे. त्याच्यावर जसं तुम्ही क्लिक कराल तर हे काय होणार आहे, संपूर्ण मजकूर हा लिपीमध्ये दिसायला सुरुवात होणार. म्हणजे बघा किती सुविधा त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेल्या आहे. नुसतं म्हणजे संपूर्ण या ठिकाणचा जो संपूर्ण तुमच्या स्क्रीनवरचा मजकूर हा लिपीमध्ये दिसायला सुरुवात होईल. त्याच्यानंतर तुमची लीळा सुद्धा काय झालेली आहे, या ठिकाणी लिपीमध्ये दिसायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे किती त्याच्यावर काम केलेलं आहे या अनुप्रयोगावर तुम्हाला हे या ठिकाणी दिसून येईल. तर अशा पद्धतीने आपण सूत्रपाठाची माहिती या ठिकाणी पाहिली. तर याच्यानंतर थोडासा आपल्या आजच्या सत्राला थोडासा वेळही होऊ शकतो, थोडस संपूर्ण आपण माहिती याच्यात या सत्रात पाहणार आहोत. आता याच्यानंतर पुढचा टप्पा येतो लीळा चरित्र. आता लीळा चरित्रामध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे हे सर्व पूर्वार्ध, उत्तरार्ध, अज्ञात, श्रीकृष्ण चरित्र आणि श्री दत्तात्रय प्रभू चरित्र असे एकंदरीत 5 विभाग येतात. श्री दत्तात्रय प्रभू चरित्र हे पूर्वार्धातच समाविष्ट होत असतं. तर तुम्ही त्याच्यावर जसं क्लिक कराल तर तुमच्या समोर संपूर्ण लीलांच्या आधी दिसत जातील सुरुवातीला, आणि त्या आधींवर ज्यावेळेस आपण काय करू, क्लिक करू किंवा टच करू, आता बघा सर्व आधी या ठिकाणी तुम्हाला दिसायला सुरुवात झालेल्या आहेत. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला काय होणार आहे, की सगळ्या लीळा या समोर येत जाणार आहे. म्हणजे जसं आता तुम्ही श्री दत्तात्रय प्रभू मार्गाधिन निरूपण याच्यावर क्लिक केलं, आता तुमच्या समोर काय झालेलं आहे, ती लीळा या ठिकाणी दिसू लागलेली आहे. बरोबर, आता ह्या लीळेच्या बरोबरच त्यांनी दोन्हीही हेतुस्थळकारांचे हेतू देखील समाविष्ट केलेले आहेत. आता हेतू लक्षात येणं किंवा वाचणं हे थोडक्यात अभ्यासाचं काम आहे. जेव्हा त्याच्यातला अभ्यास आहे त्याला ते हेतुस्थळ लक्षात येतं. काही अडचण आली तर तुम्ही आपल्या गुरुनिमित्तांना अधिकाऱ्यांना किंवा आमच्यापर्यंत ते शंका पोहोचून तुम्ही काय करू शकता, समजून घेऊ शकता. तर आता हे हेतू आहे, हेतू 2 पद्धतीने मी जसं सांगितलं तुम्हाला, काही कृती भास्करांचे आहे, काही न्यायदासांचे आहे. आता प्रत्येकच लीळेवर प्रत्येक यांचा हेतू असतोच असा नाही, काही ठराविक लीळेंवर हेतू आहेत, काहींवर नाही. शक्यतो गोपी भास्करांनी सर्व लीळेंवर हेतू केलेले आहेत, तसे न्यायदासांचे सर्व लीळेंवर हेतू नाहीत. त्यामुळे ते काही ठिकाणी दिसतील, काही ठिकाणी दिसणार नाही. आता याच्यामध्ये तुम्ही नेक्स्ट केलं तर पुढची लीळा तुम्हाला या ठिकाणी दिसू लागेल. असं म्हणजे, आणि याच्यात पण लिपीवर क्लिक केलं तर हे लीळा लिपीमध्ये पण तुम्हाला वाचता येऊ शकते. तर नेक्स्ट मध्ये आपण कोणत्या गावाला ती लीळा घडली, कुठे घडली, याचे पण इथं गावाचं नाव या ठिकाणी समाविष्ट केलेलं आपल्याला दिसून येतं. नुसतं आता हे सह्याद्री प्रभू म्हणजे मातापूरच्या लीळा आहेत किंवा दत्तात्रय प्रभूंच्या आहेत, त्यामुळे या प्राधान्याने आपल्याला ह्या तिथेच दिसतात, म्हणजे माहूरला घडलेल्या. परंतु स्वामींच्या लीळा पण आहेत, जशा की कुठे कुठे घडल्या,
त्या पण आपण काय करू शकतो, पाहू शकतो की कोणत्या गावाला ती लीळा घडली, एकांतातल्या लीळा असेल, पूर्वार्ध कालखंडातल्या लीळा असेल. तर ह्या जसं आपण पुढच्या मधल्या कोणत्या तरी एका लीळेवर जाऊया की आपल्याला लक्षात येते. डाळिंबा टकल्या पाठवणे, आता ही मधली लीळा आहे, ती कुठे घडलेली आहे? डोमेग्राम, कमलपूर, अहमदनगर. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. आता हा झाला स्मरणपाठ. स्मरणपाठ म्हणजे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितल्या पद्धतीने देवदत्त प्रकाशन जाधववाडी यांच्याकडून जो प्रकाशित झालेला पाठ त्याला स्मरणपाठ म्हटलं जातं. त्याच्यातही काय 5 प्रकारचे विभाग म्हणजे पूर्वार्ध, उत्तरार्ध, अज्ञात, श्रीकृष्ण चरित्र आणि श्री दत्तात्रय प्रभू चरित्र काय केलेलं आहे? समाविष्ट केलेलं आहे. आता याच्यानंतर लीळाचरित्र शासकीय प्रत ही देखील तशीच आहे. म्हणजे पूर्वार्ध, उत्तरार्ध, श्रीकृष्ण चरित्र आणि अज्ञात चरित्र या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी पाहू शकतो. आता जसं मी सांगितलं लीळाचरित्र भावार्थ, म्हणजे आता एखाद्याला जुनी भाषा आहे ती समजत नाही, मग तो अपेक्षा करतो की मला ते अनुवादित असावं, म्हणजे आजच्या सद्यस्थितीमध्ये असलं पाहिजे. तर ते त्याचाही भावार्थ या ठिकाणी काय केलेला आहे? दिलेला आहे. आता सगळ्याच लीळांचे भावार्थ त्यांच्यापर्यंत उपलब्ध झाले आहेत नसतील, परंतु बहुतांशी काही लीळांचे, भरपूर लीळांचे त्यांनी काय केलेले आहे? या ठिकाणी भावार्थ दिलेले आहेत. आता ह्या लीळेचा काय भावार्थ त्यांच्याकडे नव्हता त्यामुळे त्या ठिकाणी टाकला नाही, परंतु याच्यानंतर कर्णे कुचके असत या लीळेपासूनचे भावार्थ या ठिकाणी येतात. जे सापडले त्यांनी ते त्या ऍप्लिकेशन मध्ये समाविष्ट केलेले आहे. म्हणजे मराठीमध्ये आपण जशी कथा वाचू शकतो तशा पद्धतीचे हे भावार्थ या ठिकाणी लीळेंचे आपल्याला या ठिकाणी उपलब्ध दिसून येतात. म्हणजे तुम्हाला ती लीळा समजून घ्यायची असेल तर तुम्ही भावार्थ देखील त्या ठिकाणी वाचू शकता. तर अशा पद्धतीने हा पुढचा ज्याला आपण म्हणतो फीचर्स ते त्यांनी त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. म्हणजे लीळाचरित्राचे एकूण 3 आपल्याला विविध घटक म्हणजे लीळाचरित्र स्मरणपाठ, लीळाचरित्र शासकीय प्रत आणि लीळाचरित्र भावार्थ अशा 3 गोष्टी याच्यामध्ये आपल्याला थोडक्यात दिसून येतात. आता एकच मिनिट बॅकला गेलो पूर्ण. आता जो पुढचा प्रकार आहे याच्यामध्ये रिद्धपुर चरित्र. रिद्धपुर चरित्राचाही स्मरणपाठाप्रमाणेच आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध ही तुम्ही तशाच पद्धतीने काय करू शकता? अभ्यासासाठी वापरू शकता किंवा त्याच्यामध्ये आद्या आहेत. आद्यांवर गेल्यानंतर तुम्हाला पुढची लीळा काय होणार आहे? ओपन होणार आहे. तसं तुम्ही केलं त्याच्यामध्येही हेतू ठराविक लीळांचे हेतू येतात, परंतु काही लीळांचे येत नाही, मोजक्याच लीळांचे येतात. तसं त्यांनी तिथे खाली सूचनाही दिलेली आहे, ते आपण वाचू शकतो. याच्यानंतर पुढचा जो येतो प्रकार हेतुस्थळ गोपी भास्कर आणि हेतुस्थळ न्यायंबास. म्हणजे हे स्वतंत्ररित्याने तुम्ही काय करू शकतात? हेतुस्थळ तुम्हाला जर वाचायचं असेल तर ते वाचू शकता, पण लीळा चरित्रामध्ये पण हेतुस्थळ समाविष्ट झालेलं आहे आणि स्वतंत्ररित्या पण तुम्ही काय करू शकतात? हेतुस्थळ या ठिकाणी अभ्यासू शकतात. त्याच्यानंतर हेतुस्थळ 2 प्रकारचे आहेत, हेतुस्थळ गोपी भास्कर, हेतुस्थळ न्यायंबास. त्याच्यानंतर पुढचा भाग येतो स्मृतीस्थळाचा. स्मृतीस्थळ देखील स्मृतीस्थळ, अज्ञात स्मृती आणि वृद्धाचार अशा 3 विभागामध्ये या ठिकाणी विभाग करून दाखवलेले आहेत. आणि याच्यामध्ये एकंदरीत 265 स्मृती या मूळ स्मृती, त्याच्यानंतर अज्ञात स्मृती काही या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. त्या आहेत जवळपास 353 आणि त्याच्यानंतर वृद्धाचार येतो. वृद्धाचार हा थोडकाच आहे, तो जवळपास 43 वृद्धाचाराच्या याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. आता याच्यानंतर पुढचा जो विभाग येतो तो येतो आरतीचा. आपण बहुतेक ठिकाणी आपण आरती म्हणतो, तर यांनी आरतीमध्ये स्वतंत्र पद्धतीने श्रीकृष्ण महाराजांच्या आरती आहेत, दत्तात्रय प्रभू बाबांच्या आरती आहेत, चक्रपाणी महाराज 5 अवतारांच्या वेगवेगळ्या आरती आहेत, पंचकृष्णांची एकत्र आरती आहेत. त्याच्यानंतर आरती पद्धतीने आता स्वतंत्र बाहेर भजन हे स्वतंत्र विभाग दिलेला नाही, परंतु तो आरतीच्या विभागात खाली 5 अवतारांचे भजन देखील या ठिकाणी समाविष्ट केलेले आहेत. काही ओव्या आहेत, काही प्रार्थना देखील याच्यामध्ये आपल्याला दिसून येतात. आपण जसं की श्रीकृष्ण महाराजांचे भजन पाहूया, तर याच्यामध्ये एकच मिनिट, आपली 6ची वेळ झालेली आहे, परंतु आपण थोडस अजून 5-1 मिनिट आपले थोडेसे वाढतील. तर जसं मालनीच्या नंदनाथ हे कसं होतं की थोडंसं ऍप्लिकेशन मध्ये प्राधान्य सुरुवात आहे म्हणून काही कमी जास्त हे असू शकतं. आरती आहे, त्याच्यानंतर काही ओव्या आहेत,
ओव्यानंतर जसे दामोदर पंडिताच्या ओव्या आहे किंवा काही महिला म्हणतात तशा ओव्या आहेत किंवा श्री चक्रधर स्वामींनी स्वमुखाने गायलेली तिची चौपदी पण आहे. तर असं या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे. आणि काही प्रार्थना म्हणजे जे आपण सकाळी पारायणाच्या वेळेस किंवा छोट्या थोडक्या कालावधीमध्ये पारायणाच्या नंतर वगैरे म्हणतो तशा प्रार्थनाही या ठिकाणी काय केलेल्या आहे, समाविष्ट केलेल्या आहे. म्हणजे की जसं प्रातःकाळी आठवा श्री चक्रपाणी अशा पद्धतीच्या ह्या प्रार्थना आपल्याला या ठिकाणी सर्व दिसून येतात. किंवा जसं आपण हे प्रायश्चित म्हणतो, हे प्रभू मी राजसी तामसी विकारी, हे आपल्याला या ठिकाणी सगळं म्हणजे तुम्ही याच्यामध्ये जितकं पाहत जासाल तितकं अजून तुम्हाला फीचर्स किंवा वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट झालेल्या दिसून येतात. आता हे झालं आरती आणि भजन. त्याच्यानंतर पारायण. आता पारायणामध्ये देखील स्तोत्र आहे, श्रीमद भगवद्गीता आहे, मानुभावीयेतर स्तोत्र म्हणजे की जे श्रीकृष्ण महाराजांशी निगडीत असणारी काही स्तोत्र पण ते अन्य कवींनी रचलेले आहेत त्यांचाही समावेश याच्यात केलेला आहे. प्रायश्चित आहे, पूजापाठ आहे आणि इतर काव्य देखील आहे. स्तोत्रामध्ये बघा जसं की प्रसाद सेवा, चिंतामणी स्तोत्र, पंचभूषण, संकष्ट वज्र, पंजरो, सह्याद्री चलीला, अनेक स्तोत्र. जितके जास्तीत जास्त तुम्ही नावही ऐकलेली नसतील आतापर्यंत अशी स्तोत्र याच्यामध्ये काय करण्यात आलेले आहे, समाविष्ट करण्यात आले. जसं 40 अख्खे स्तोत्र हे कवीश्वरवासांचं आहे, जयाष्टक कवीश्वरवासांचं आहे, ज्ञान कलानिधी स्तोत्र हे केशराज वासांचं आहे, ज्ञान भास्कर स्तोत्र हे हे लक्ष्मणधर भट्टांचं आहे, दृष्टांत नामावली स्तोत्र आहे, दृष्टांत स्तोत्र हे केशराज बासांचं आहे, नरविलाप स्तोत्र हे कवीश्वर बासांचं आहे, निर्वचन स्तोत्र आहे. आता काही मंगलाष्टक हे लग्नाच्या वेळेस वगैरे म्हटल्या जाणारी बघा तीही या ठिकाणी काय केलेली आहे, समाविष्ट. म्हणजे आता मानवभाव पंथामध्ये ही वापरले जातात. काही ठिकाणी मानव सांप्रदायिक पद्धतीने विवाह केले जातात किंवा काही मंगलाष्टके जसं तिकडे गणेशाची स्तुती केली जाते तशी आपण पंचकृष्णाची स्तुती करून काय केलं जातो की ही मंगलाष्टक. म्हणजे आपल्याला माहिती आहे की संतोष मुनी नावाचे आपले मानव सांप्रदायिक एक आचार्य ज्यांनी रुक्मिणी स्वयंवर नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे आणि तो आता पंथामध्ये शक्यतो जास्त पद्धतीने त्याचं पारायण केलं जातं. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराजांच्या आणि रुक्मिणी मातेच्या विवाहाच्या संबंधात काही मंगलाष्टके ते काव्यग्रंथात आलेली आहे. ती मंगलाष्टके देखील या ठिकाणी वापरलेली आहेत. त्याच पद्धतीने एक वच्छला स्वयंवर नावाचं एक मानव सांप्रदायिक काव्य आहे, तुम्ही नाव ऐकलं नसेल त्याचं, पण वच्छला स्वयंवरामध्ये देखील काही मंगलाष्टक आलेली आहेत, त्यांचा देखील यामध्ये समावेश केलेला आहे आणि काही आपले जनरल श्लोक वगैरे आहेत त्यांचा देखील समाविष्ट केलेला आहे. अशा पद्धतीची ही सर्व स्तोत्र आपल्याला या स्तोत्र पारायणाच्या याच्यामध्ये दिसतात. त्याच्यानंतर श्रीमद भगवद्गीता, संपूर्ण श्रीमद भगवद्गीता आहे. त्याच्यानंतर महानुभाविक स्तोत्रांमध्ये जसं की मी तुम्हाला सांगितलं दत्तात्रय कवच हे महानुभाव सांप्रदायिक कवींचं नाही तर ते भृगु ऋषींचं आहे. त्याच्यानंतर कृष्णाष्टकम असेल, श्रीकृष्ण स्तुती असेल, श्रीकृष्ण मधुराष्टकम आहे. म्हणजे हे श्रीकृष्ण महाराजांच्या संबंधित जास्त येतात अन्य कवींची, तर त्यांचा देखील या ठिकाणी समावेश केलेला आहे. त्याच्यानंतर प्रायश्चित आहे. प्रायश्चितामध्ये प्रायश्चित चौक आहे, नित्यदिनी पूजा अर्चन विधी आहे किंवा आपण रोज संध्याकाळी म्हणावं जे प्रायश्चित आहे म्हणजे की रोजचं म्हणू शकतो किंवा तुम्ही कधी काळी हे प्रायश्चित करू शकता. किंवा प्रायश्चित नावाचं काव्य आहे मंगल नामा मंगल म्हणजे बाबुळगाव प्रभाव शास्त्री यांचं ते बहुतेक ठिकाणी हे म्हटलं जातं मंगल नामा मंगल धामा, त्याचा देखील समावेश या ठिकाणी. म्हणजे जास्तीत जास्त पद्धतीनं या ठिकाणी काय करण्यात आलेलं आहे, महानुभाव सांप्रदायिक साहित्य या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर पूजापाठ. पूजापाठ म्हणजे जसं आपण विशेष वंदन करताना किंवा प्रसाद वंदन करताना नक्की काय प्रार्थना म्हणायची, किंवा आपण फुले वाहतो जसं आपण म्हणतो ना, रिंगणी पुष्प येल्लाईसे सुवर्ण व्हावे स्वीकरित असे, किंवा चंदन गंध घे देवा, गंध लावताना म्हणायची प्रार्थना, किंवा विडा वाहताना जसं आपण म्हणतो ना की पत्रम पुष्पम फुलम, किंवा आपण म्हणतो बेडस्थानी विठोबासे किंवा नागपत्र कराचे, हे अशी प्रार्थना म्हणतो. त्या प्रार्थनेचा देखील या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. तर अशा पद्धतीच्या पारायणामध्ये या गोष्टी समावेश. तसं इतर काव्यामध्ये त्यांनी पूजा अवसर आहेत, म्हणजे की आपले रोज आपण जे पूजा अवसर म्हणतो सकाळ दुपार संध्याकाळ, त्या तिन्ही पूजा अवसर म्हणजे जे चक्रपाणी व्यासांचे आहेत तर त्यांचा देखील प्राप्त पूजा अवसर जसं श्रीकृष्ण आहे वंशदी पतवरा विज्ञान निराकरा, हा एक पूजा अवसर आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्याच्यानंतर आपण संन्यास वेळ समयी परचक्र पाणी हा सायं पूजा अवसर तोही या ठिकाणी आहे. याच्या व्यतिरिक्त प्रश्नमाळा आहे, मंगलाष्टके आहे, पंडित भीष्माचार्यांच्या काही ओव्या आहेत, अनेक अशा पंक्तीचे श्लोक आहे, आपण पंक्तीचे श्लोक म्हणतो. तर ह्याही स्तोत्रांचा किंवा इतर काव्यांचा या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे अशा पद्धतीचा हा पारायणाचा विभाग आहे.
आता याच्यानंतर पुढचा जो विभाग येतो तो येतो सप्तकाव्यांचा. आता याच्याविषयी मी तुम्हाला सगळ्यांना तर माहितच असेल की सप्तकाव्य ग्रंथ हे महानुभावामध्ये जास्तीत जास्त प्रसिद्ध आहेत. आणि याचं पारायण केलं जातं, अध्ययन केलं जातं. ज्याच्यामध्ये सह्याद्री वर्णन हा रौळव व्यासांचा ग्रंथ आहे, शिशुपाळ वध हा कवीश्वर वासांचा आहे, वच्चारण हा आपल्या पंडित दामोदरांचा आहे, रुक्मिणी स्वयंवर कवी नरेंद्रांचा. मी मगाशी सांगितल्या पद्धतीने रुक्मिणी स्वयंवर महानुभाव संप्रदायामध्ये एक दोन नाही तर तब्बल 22 प्रकारची वेगवेगळी रुक्मिणी स्वयंवर आहेत. त्याच्यापैकी सर्वात प्रसिद्ध असं कवी नरेंद्रांचं आणि कवी संतोष मुनींचं. कवी नरेंद्रांच्या रुक्मिणी स्वयंवराचं जास्त पारायण होत नाही, परंतु संतोष मुनींच्या स्तोत्राचं किंवा रुक्मिणी स्वयंवराचं जास्तीत जास्त पारायण केलं जातं. तर ते रुक्मिणी स्वयंवर आहे. त्याच्यानंतर ज्ञानप्रबोध हा विश्वनाथ दास बाळापूरकरांचा आहे, रुद्रप्रवर्णन नारायण व्यास बहाळे यांचा आहे, आणि उद्धव गीता हा कवीश्वर वासांचा ग्रंथ. ही सप्तकाव्य ग्रंथ या ठिकाणी आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये देखील सरवळे आहेत, विषय आहेत. त्या विषया पद्धतीने जसं तुम्ही केलं तर तशा पद्धतीच्या त्या ओव्या आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. तर अशा पद्धतीचे हे सप्तकाव्य ग्रंथ आपण या ठिकाणी पाहिलं. या सप्तकाव्य ग्रंथांच्या व्यतिरिक्त काही महत्वपूर्ण जे ग्रंथ आहेत ते बृहत काव्य या विभागामध्ये त्यांनी घेतलेले आहेत. जसं मूर्ती प्रकाश हा कवीश्वर वासांचा ग्रंथ अतिशय महत्वपूर्ण असा, ज्याचा सप्तकाव्य ग्रंथामध्ये समाविष्ट नाही, परंतु तो महत्वपूर्ण असणारा ग्रंथ तो त्याच्यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यानंतर गद्यराज आहे, हे हैग्रीवाचार्य नावाचे एक महानुभाव संप्रदायामधले एक विद्वान कवी होऊन गेले. त्यांनी गद्यराज स्तोत्र नावाचा ग्रंथ लिहिला. त्या गद्यराज स्तोत्राला काय केलेलं आहे या ठिकाणी घेण्यात आलेलं आपल्याला दिसून येतं. तर त्याच्यानंतर या बृहत काव्यामध्ये पुढचा येतो एकादश स्कंद गद्य टीका. म्हणजे एकादश स्कंद म्हणजे कवीश्वर वास विरचित जो उद्धव गीता नावाचा ग्रंथ आहे, त्या उद्धव गीते ग्रंथाला दुसरं एक नाव आहे, त्याचं नाव आहे एकादश स्कंद. एकादश स्कंद हा भागवत पुराणामधला जो श्रीकृष्ण महाराजांचा जो विभाग येतो त्याला एकादश स्कंद असं म्हटलं जातं. एकादश म्हणजे 11वा स्कंद. तर त्याच्यावरची जी गद्य टीका आहे तर त्या टीकेचं या ठिकाणी टीका केलेली आहे. तर हे तो काय आलेला आहे त्याचाही या ठिकाणी समावेश करण्यात आलेला आहे. आणि अजून गद्यबंध तर असाही या ठिकाणी आपल्याला हे सगळं पंडित भीष्माचार्यांचा हा गद्यबंध नावाचा ग्रंथ आहे त्याचाही समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीचं हे अनुप्रयोग ऍप्लिकेशन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला सुरू दिसून येतात. आता याच्यामध्ये वाचन सुरू ठेवा हा खाली जो येतो हा नंतर येतो, हा विभाग किंवा हे नंतर दिसतं. कारण की आपण रिसेंटली म्हणजे आता याच्या अगोदर काय ओपन केलं होतं, म्हणजे जसं बघा सर्वात शेवटी आपण बृहत काव्यातला गद्यबंध ओपन केलेला होता, सप्तकाव्यातलं वच्चारण ओपन केलेलं होतं, पारायणामधले इतर काव्य म्हणजे उघडलेलं होतं, विद्यपूर चरित्र उघडलेलं होतं, लिहाचरित्र उघडलं होतं, लिहाचरित्र स्मरण पाठ उघडलेला होता, सूत्रपाठ उघडलेला होता. म्हणजे काय काय आपण उघडलेलं होतं. म्हणजे आपल्याला आता लगेच सूत्रपाठात जायचं, सूत्रपाठातून लिहाचरित्र जायचं, लिहाचरित्रातून हेतुस्थळाकडे जायचं, तर त्याच्यासाठी ही खालचं जो फीचर्स आहे ते वापरता येतं. तर अशा पद्धतीचा हा अनुप्रयोग आहे. याच पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये इकडे तुम्ही हे जे 3 डॉट्स दिसतात, 3 रेषा दिसतात, त्याच्यावर जर क्लिक केलं तर हे सगळं त्यांचा आउटफेस दिसतो. त्याच्यामध्ये होम मध्ये आपल्याला हे सगळं दिसणार आहे. त्याच्यानंतर यांनी समर्पण केलेलं आहे ते त्यांची गुरुवर्य, म्हणजे आता जे हंसराज बाबा कपाट आहे ज्यांच्या नावची यांनी दीक्षा घेतलेली आहे त्या अनिरुद्ध भावेंनी, तर त्यांना हे समर्पण केलेलं आहे ग्रंथ. त्याचबरोबर सपोर्ट म्हणजे त्यांना या ऍप्लिकेशनच्या मदतीसाठी कोणी कोणी मदत केली याच्यामध्ये श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्था म्हणजेच महानुभाव आश्रम तरडगाव यांनी केलेला आहे. त्यांनी त्याचा फक्त उल्लेख केलेला आहे, संस्थेचा उल्लेख केलेला आहे, कोणाचा वैयक्तिक उल्लेख दाखव म्हणजे पुढे केलेला आहे वैयक्तिक उल्लेख, परंतु आता खूप जणांचं सहकार्य म्हणून आश्रमाचं नाव दिले, जसं महानुभाव आश्रम करंजी सातारा यांचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर महानुभाव आश्रम जाधववाडी यांचंही दाखवलेलं आहे. ह्या कामामध्ये सर्वात मोठं सहकार्य श्री ब्रह्मविद्या संशोधन आणि संपादन संस्थेचे जे सदस्य आहेत पूजनीय श्री नितीन दादाजी बांधकर, म्हणजे नागपूर परिसरातले जर कोणी सद्भक्त असतील तर त्यांना यांचा परिचय आहे की नितीन दादा त्यांचं कार्य खूप मोठं आहे, अभ्यासाच्या दृष्टीने वगैरे सगळ्याच दृष्टीने त्यांचं खूप मोठं मौलिक सहकार्य अनिरुद्ध भावे यांना मिळालेलं आहे. त्याच पद्धतीने योगीराज शिवलेकर यांचंही दिगंबर दादा भालोदकर म्हणजे जे पूर्वीचे डिको माळवे यांचं देखील सहकार्य त्यांना या
म्हणजे संपूर्ण कार्यामध्ये मिळालेला आहे. त्याचबरोबर माका पंजाबी यांच्या ग्रंथांचा समावेश याच्यामध्ये केलेला आहे, म्हणून त्यांचाही त्यांनी उल्लेख केलेला आहे. माका पंजाबींचं म्हणजे स्मृतीसह असेल, इतर लिहा असेल त्याच्यात. त्याचबरोबर भाईदेव बिडकर यांचं तुम्हाला मी सांगितलं की ते ईश्वर दर्शनाला गेले, परंतु त्यांच्या लेण्याचा भावानुवाद या ठिकाणी त्यांनी वापरला, म्हणून त्यांचाही त्यांनी उल्लेख केला. त्याचबरोबर हे डॉक्टर व्ही कोलते आहेत. व्ही कोलतेंचंही त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे, उल्लेख करून दाखवला आहे. त्याचबरोबर कैवल्यवासी विल भावे हे मानव साहित्याचे खूप गाढे अभ्यासक होते. म्हणजे आपल्याला परिचय नसेल, परंतु त्यांनी देखील मानव संप्रदायात खूप मोठं काम केलेलं आहे. आणि अबाउट अस म्हणजे जे अनिरुद्ध भावे, हे जो फोटो दिसतोय तुम्हाला सर मोठा याला, तर ते अनिरुद्ध भावे आहेत. आणि त्यांनी तिथे उल्लेख करून सांगितला की प्रस्तुत ऍप्लिकेशन केवळ धर्मबुद्धीने ब्रह्मविद्या अभ्यासकांकरिता साकारण्यात आले असून याचा उपयोग साधकांनी अभ्यास प्रक्रियेत करावा अशी प्रामाणिक इच्छा आहे. म्हणजे कुठलंही काहीही मूल्य न घेता त्यांनी केवळ धर्मबुद्धीनं या ठिकाणी या अनुप्रयोगाचं काय केलेलं आहे, निर्माण केलेलं आहे. तर अशा पद्धतीचं, आणि हे त्यांचे दोन म्हणजे आपण ज्यांना म्हणतो देहाचे मुलं आहेत की ज्यांनी या ऍप्लिकेशनच्या निर्मितीसाठी खूप मोठे सहकार्य दिलं, म्हणजे आदित्य भावे आणि कार्तिक भावे. हे नागपूर या ठिकाणी राहतात, तर नागपूरच्या मंडळीने यांचा परिचय असेलही. तर अशा पद्धतीने हे ऍप्लिकेशन, आणि त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन तुम्ही तर डाउनलोड करा. याच्या ऍप्लिकेशनच्या डाउनलोडची लिंक आपल्या समूहावर टाकण्यात येईल, तर तीही तुम्ही काय करू शकता की डाउनलोड करू शकतात. आणि त्याच्या उपरांत आपल्याला इथं मोबाईलमध्ये गेल्यानंतर आपण हे शेअर ऍप्लिकेशनवर आपण जास्तीत जास्त पद्धतीनं आपल्या मित्रांपर्यंत आपण काय करू शकतो, पाठवू शकतो. म्हणजे आपले स्नेही असतील, आपले जवळचे हितचिंतक असतील, या सर्वांपर्यंत तुम्ही काय करा, हे ऍप्लिकेशन पाठवा. याचा QR कोड आहे, हे स्कॅन केला मोबाईल मधनं तरी ऍप्लिकेशन डाउनलोड होणार आहे, किंवा वर व्हॉट्सअपला क्लिक केलं तर व्हॉट्सअपला देखील आपल्याला हे ऍप्लिकेशन पाठवता येणार आहे. तर किंवा सेटिंग आहे, तर सेटिंग मध्ये सगळंच माहिती सांगायची तर सेटिंग मध्ये, सेटिंग मध्ये जसं वर माझ्या आउटफेसचा कलर जसा पिंक आहे त्याला ब्ल्यू करू शकता, त्याच्यामध्ये ग्रीन आणि पर्पल देखील करू शकता. असे वेगवेगळे फीचर्स आहेत. त्याच्यानंतर खालचे टेक्स्चर सुद्धा तुम्ही मागचं बॅकग्राऊंड चेंज करू शकता, असे वेगवेगळे आहेत. असं तुम्ही वापर करू शकतात. आणि त्याच्याबरोबर एक अजून माहिती मी तुम्हाला फक्त सांगतो की हे याच्यावर स्क्रीनवर तुम्ही ठेवून, दोन बोटं ठेवून तुम्ही त्याला दोन बोटांना जवळ घेतलं तर याचा आकार कमी होतो, म्हणजे कशाचा, या समोर दिसणाऱ्या अक्षरांचा. आणि त्याच्यावर दोन बोट जवळ ठेवून त्या दोन बोटांना असं बाजूला केलं की याचा आकार हा वाढणार आहे. म्हणजे ज्यांना दिसायला म्हणजे की थोडासा प्रॉब्लेम आहे, तर किंवा मोठं अक्षर लागतं, तर त्यांच्यासाठी अशा पद्धतीनं काय करू शकतो आपण, ही स्क्रीन तुम्ही झूम करू शकता. झूम करणे म्हणजे त्याला आपण मोठं करणे किंवा छोटं करणे असं म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने तुम्हाला मोठ्या मोठ्या अक्षरामध्ये तुम्हाला काय होणार आहे, त्या ठिकाणी ह्या लिळा ओपन होणार आहे. बघा, इतक्या पद्धतीचा मोठा फॉन्ट तुम्हाला सहजगत्या त्या ठिकाणी दिसून येतो. तर अशा पद्धतीचे हे ऍप्लिकेशन आहे. याचा तुम्ही सर्वांनी उपयोग करून घ्या तुमच्या अध्ययन साधनेमध्ये. तर आम्ही तर आमच्या याच्यामध्ये करतोच, म्हणजे याचा ऍप्लिकेशनचा उपयोग आम्ही करतो. कसं आहे की झटपट एखाद्या संदर्भ शोधायचा असेल तर तुम्हाला त्याचा उपयोग निश्चितच होऊ शकतो. याच्याबद्दल तुम्हाला काही अडचण असेल तर ग्रुपला माझा नंबर आहे, ऍडमिन म्हणून मीच आहे. त्याच्या व्यतिरिक्त जी लिंक येते तुम्हाला, त्या लिंक मध्ये पण माझाच नंबर आहे. तुम्ही त्याच्यावर मेसेज करू शकता, फोन करू शकता, आणि तो फोन करून आपण या ठिकाणी ती माहिती घेऊ शकतो. तर थोडासा वेळ खूप झाला, कारण की माहिती संपूर्ण देणं गरजेचं होतं. तर आपण सर्वांची तुमची क्षमा मागतो आणि आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.